पंढरपूर भक्तीचं, श्रद्धेचं आणि प्रेमाचं स्थान. कारण इथे आहे भक्तीचा राजा आणि भक्तीची राणी विठ्ठल आणि रखुमाई. पंढरपूर हा फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर हा अनुभव आहे, मनाला स्पर्श करणारा, श्रद्धेच्या महासागरात बुडवणारा. चंद्रभागा नदीच्या वळणावर उभं असलेलं हे स्थान कित्येक जन्मांची पुण्याई असेल, जेव्हा कोणाचं पाऊल इथे पडतं. संतांच्या ओव्या, वारकऱ्यांची दिंडी आणि विठ्ठल नामाचा गजर हे सर्व एकत्र येऊन जणू भक्तीचा सजीव प्रवाह निर्माण करतात. इथे आल्यानंतर कधी समाधानाचं वरदान मिळतं, तर कधी अश्रूंमधला शुद्ध आनंद. पंढरपूर म्हणजे फक्त यात्रेचं ठिकाण नाही, तर ती आत्म्याला स्पर्श करणारी जागा आहे. पंढरपूर शिकवतं की देव कुठे बाहेर नाही, तो आपल्या भावनेत आहे, आणि ती भावना म्हणजेच खरी विठ्ठल भक्ती. लाखो वारकरी उन्हातान्हात चालत त्या विठ्ठलाच्या नगरीत येतात, कारण इथे येणं म्हणजे देवाला भेटणं नाही, तर स्वतःला शोधणं आहे. चंद्रभागेच्या वळणावर उभं राहून जेव्हा वारकरी ज्ञानोबा माऊली म्हणतात, तेव्हा त्या एका शब्दात एवढी शक्ती असते की मनातील सर्व दुःख विरघळून जातात. माऊलींची मूर्ती डोळ्यासमोर, ती मृदू स्मितरेखा आणि त्या चरणांवर दर्शनासाठी ठेवलेलं भक्तांचं मस्तक, हा क्षण म्हणजे आयुष्यभराची पुण्याई. म्हणूनच प्रत्येक वारकरी म्हणतो, पांडुरंग माझा नाही, मी त्याचा आहे. हेच पंढरपूर, जिथं भक्ती ही परंपरा आहे आणि विठ्ठल हा श्वास. आणि आम्ही चाललेलो असताना डायरेक्ट हायवेला आम्हाला पकडलेलं आहे साहेब, आणि सुखरूपरित्या सोडल्याबद्दल साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाश्ता ऑर्डर आल्यानंतर 10 रूम भरल्या, कारण ट्रॅव्हलच तेवढा केले 50-60 किलोमीटर. दोघ जण आहेत, हे दोघं आहेत, आणि यांच्यामध्ये यांना लग्न करायचे म्हणून पोर बघायला चालले आम्ही. हे घेऊन चालले घाटावर पोर बघायला चालले. म्हणजे आता ड्रायव्हर भरपूर आहेत गाडी, तरी पण आम्ही त्यांना काय दिले, कारण नवरीवाल्यांना वाटलं पाहिजे का, म्हणजे गाडी बिडी म्हणजे चालवतो पोऱ्या, त्याच्यासाठी ड्रेसिंग एकदम व्हाईट, सगळं व्हाईट करून चालले. आणि जोर द्या जोर द्या जोर द्या, महाराष्ट्रात कुठे पण पोर द्या. आणि आपल्याला आमच्या मंडळातील एकदम सरपंच ज्यांना आम्ही बनवलेलं आहे, ते आपल्याला पाहायला मिळतील चष्मा घालून एकदम. आता ते शायनिंग माराचं वय त्यांचं आता आलेलं आहे. निघाले त्यांच्या लग्नाच्या वर घेऊन पोरीचं ठिकाण शोधण्यासाठी. त्याच्या मुलं आम्ही सगळे घेऊन चालले, त्यांना अख्खी ड्रेसिंग व्हाईट करून आणले आम्ही, कारण ते सोबलं पाहिजेत एक नवऱ्याच्या रूपामध्ये, म्हणून त्यांना आम्ही घेऊन आलेले आहेत. भारी आहे रे क्लायमेट, एकदम कसं वाटतं, एकदम गार. हा अजून तर पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर पूरग्रस्त वातावरण निर्माण झालेलं आहे. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो राना. भरपूर पाणी आलं पण नदीला. जसं नॉर्मली जर असेल तर कमी असतं ना, एवढं नसतं पाणी. डायरेक्ट मंदिर पण डायरेक्ट झालंय, पुंडलिकाचं मंदिर आहे. हा, मग आता याच्यामध्ये समजा आता जे मूर्ती असेल त्यांचं कसं काय, सगळे असे पाषाणाचेच आहेत. अच्छा, मग ते तसंच राहतात. इथे खाली अशी एवढी लोखंडी नावी आहे का पुंडलिकाचा मंदिर? हा पुंडलिकाचा हे मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या शेजारीच अशी दगडाची नावी. तुम्ही कुठलं? आम्ही आळंदीचे. आळंदीचे आहेत का? तुम्ही कोण कोण आले तुमच्या फॅमिली सोबत? तिघाच? छोकरा आहे ना. अच्छा, सुनबाई हा, मंडळी आहे. अच्छा, आई म्हणा ना मग तुम्ही. हा, सांडली त्रिपुटी, सांडली त्रिपुटी, दीप उजळला घटी, उजळला घटी.
ती उजळला घटी अनुरेनु टोकडा अनुरेनु टोकडा अनुरेनु टोकडा तू का म्हणे आता उरला उपकारा पुरता अनुरेनु टोकडा अनुरेनु टोकडा अनुरेनु टोकडा. रामकृष्ण हरी. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. चंद्रभागा नदी या भूमीचं सौंदर्य वाढवणारी, चंद्रभागेच्या काठावर वसलेलं हे पवित्र स्थान जिथं भक्तीचा श्वास घेतला जातो. ही नदी केवळ जलवाहिनी नाही तर भक्तीचा साक्षात प्रवाह आहे. चंद्राच्या आकारासारखा वळण घेत ती पंढरपूर शहराला प्रदक्षिणा घालत वाहते. म्हणूनच तिला चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. या नदीच्या काठावरच भगवान विठ्ठल आपल्या भक्त पुंडलिकाच्या भक्तीने थांबले. तेव्हापासून पंढरपूर आणि चंद्रभागा या दोघांचं नातं अखंड आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी या नदीत स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला जातात. या नदीच्या शांत प्रवाहात भक्तीचा एक वेगळाच स्पंदन दडलेला आहे, जिथे प्रत्येक लाट विठ्ठल विठ्ठल म्हणत किनाऱ्याला स्पर्श करते. त्या चंद्रभागेच्या लाटा, त्या पायांवर टेकलेले हात आणि विठ्ठलाच्या दर्शनाने भरलेले हृदय, हे सगळं मिळून घडवतं एकच अनुभव, पांडुरंगाच्या भेटीचा. अशा या ठिकाणी येऊन बाबांनी जे आपला अभंग सुनावलं, मन खरंच धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला येतो आम्ही. नातान चंद्रभागेत दान करून पोपटरावळीचा उद्धार करून पंढरपुरात पांडुरंगाला, गोपाळपुरात जनाबाईला, आळंदीमध्ये ज्ञानेश्वराला, देहूमध्ये तुकाराम बुवाला, गाणगापुरात दत्त महाराजाला, शिंगणापुरात महादेवाला, पंढरपुरात चंद्रभागेत दान करून पंढरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. ज्या दिवशी मंदिराचं काम 100% पूर्ण झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कैकाडी बाबांनी जगाचा निरोप घेतला. समोर समाधी घेतली आणि समाधी घेताना बाबांनी एक संदेश दिला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या मंदिराला कोणी तिकीट लावू नका. 9 तरुण मित्र मंडळ भानगड, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यांनी कैकाडी बाबांच्या पवित्र समाधी 50 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. 50 रुपये धन्यवाद. 9 तरुण मित्र मंडळ राहणार भानगड बाबांच्या समाधी बांधकामासाठी दिले धन्यवाद. कैकाडी बाबांची 50 रुपये दिले. तशी बाबांची झोपडी आजही तुम्हाला दर्शनासाठी खुली आहे. याच झोपडीमध्ये बाबांनी 7 वर्षाची तपश्चर्या करून हे मंदिर उभा केलं. त्या कैकाडी बाबांच्या समाधीचं आपल्या देणगीवर दोनला नाव पुकारलं इच्छात कारवार. पंढरपूरच्या या पवित्र भूमीत विठ्ठलाच्या नामस्मरणात रमलेला एक अद्भुत मठ म्हणजे संत कैकाडी महाराज मठ. हा फक्त एक मठ नाही तर भक्ती, ज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे. या मठात हिंदू धर्मातील अनेक पवित्र कथा, अवतार आणि देवदेवतांची मूर्ती पाहायला मिळते. मठाच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी सांगण्यासारखं आहे. कुठं रामायणाची झलक, कुठं महाभारताची शिकवण आणि कुठं सृष्टीतील संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे समुद्र मंथन. इथल्या भिंती फक्त विटा नाहीत तर त्या श्रद्धेच्या कथा सांगतात. इथल्या मूर्ती फक्त शिल्प नाहीत तर त्या भक्तीचं प्रतीक आहेत. संत कैकाडी महाराजांनी भक्तीचा, सेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्यांच्या स्मरणार्थ उभा असलेला हा मठ म्हणजे श्रद्धेचं एक जिवंत प्रतीक आहे. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक मूर्तीवर आणि प्रत्येक कोपऱ्यातून भक्ती म्हणजे काय हे सांगणारं शांत वातावरण अनुभवायला मिळतं. आणि ज्या शांततेत कैकाडी महाराजांनी आपली साधना केली ती शांतता आजही या मठात गुंजते. कैकाडी महाराज मठ एक असं ठिकाण जिथं भक्ती म्हणजे श्वास आणि शांतता म्हणजे देवत्व. अध्यक्ष महोदय वर्गात
जमलेल्या माझ्या अध्यक्ष मोशोपोजोगोजो वर्ग, येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला यांच्याबद्दल 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भरत तांडेल यांचा जन्म 1900 सालामध्ये झाला भानगर गावामध्ये, आणि त्यांचा जन्म हा तांडेल घराण्यामध्ये असा कसा त्यांचा जन्म हा तांडेल घराण्यामध्ये झाल्यामुळे तांडेल घराण्याला एक वेगळीच रोशनी निर्माण झाली, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव रोशनी ठेवलं. हे बघा, मी सांगतो राईटला घ्या तर राईटला घ्या. मी एक स्वतः बनलेला मॅप आहे, आणि इथे आता मात्र आम्हाला पावती पाडण्यासाठी नुसता खर्च देण्यासाठी पुन्हा एकदा पावती आपल्या समोर आलेली आहे, आणि या पावतीला सामोरे जाण्यासाठी आमच्याकडून काही रक्कम जमा केल्यानंतर आमचा इथून सफर चालू होईल, आणि याच्यानंतर आमचे पैसे घेतल्यानंतर आम्हाला इथून समजेल की किती किलोमीटर अंतरावर आहे. अंतर क्रॉस केल्यानंतर किती किलोमीटरचा प्रवास आपल्याला तय करायचा आहे, आणि त्या तय करण्यासाठी आम्हाला इथे आता 50 रुपयाची पार्किंगची पावती भरलेली आहे. 50 रुपयासाठी एंट्रीची पावती भरलेली आहे, आणि ही एंट्री क्रॉस केल्यानंतर आम्हाला समजेल नक्की की मंदिर कुठे आहे, किती जंगलाच्या आतमध्ये, किती किलोमीटरचा प्रवास आहे. अगदी 1 किलोमीटरचा प्रवास आता बाकी आहे, आणि 50 रुपये पावती फाडल्यानंतर आमची एंट्री झाल्यानंतर आम्हाला ते समजतं की 1 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, आणि तो अंतर क्रॉस करण्यासाठी बरंच तांडेल पुन्हा एकदा आपल्या गाडीसाठी लागलेले आहेत, जमलेले आहेत आणि जोडलेले आहेत, आणि त्याच्यासमोर बसलेले आहेत ते रोशन पोपटा. त्यांनी आता 50 रुपयाची पावती पाडली, आणि 50 रुपयाची पावती पाडून झाल्यानंतर आम्हाला समजतं की 1 किलोमीटर अंतर अजून बाकी आहे. 1 किलोमीटर अंतर झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊन शूट करणार, व्यवस्थित आणि शंकराचं मंदिराचं दर्शन घेणार, महादेवाचं दर्शन घेणार. महादेव आतमध्ये कसे राहायला गेले सांगा. हो, आता तुमचं भाषण संपलेलं आहे. कुठे जायचं खरंच काय टाइम होतं त्याला काय नाही, मला युट्यूबर झाले आता एवढा टाइम. आमच्या माणसांच्या नादी लागू नका, आमचा बाई. आता बोला ना, मी सांगते का चला तिकडे ना, ऐकत ना तुम्ही माणसा. तो काय बोलला मंदिर दाखवतोच ना, हा तोच रोशन रस्ता असेल तो. आता घरी कसरत आहे, घे पुरं काय घेऊ पुढं वाट बघ, पहिला रस्ता आहे का? आहे मी त्याच सांगतो, माझं ऐकत नाही. गाडी टाकली त्या रस्त्याला, इकडे कारला आणली. मला अर्थ आहे का गोष्टीला, का बॉलला का मग राग येतोय. आणि आता आम्ही पोहोचलेले आहेत शिखर शिंगणापूरला या सर्व मंडळीच्या सोबत. ते काय म्हणाल याच्याबद्दल, एवढं आम्ही तुम्हाला प्रोत्साहन केला, एवढं मार्गदर्शन दिला, त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? म्हणजे हे ट्रिप काढताना भरपूर लोकांना गुंडलतान आणि घेऊन जाताना ट्रिपला, आणि एक सक्सेसफुल प्लॅन करण्याचा प्रयत्न करतात, पण तो सक्सेसफुल होत नाही. तरी पण ते प्रयत्न चालू आहे त्यांचा, होईल भविष्यामध्ये. नाही त्यांना आमचा सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट असल्यामुळे ते करतील. शिखर शिंगणापूरचं शंभू महादेव मंदिर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात उंच डोंगररांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले एक पवित्र स्थान. समुद्र सपाटीपासून तब्बल 1000 मीटर उंचीवर वसलेलं हे मंदिर भक्तांसाठी जणू दक्षिणेचं कैलास स्थानच आहे. वर पोहोचल्यावर डोंगरावर वसलेल्या या पवित्र स्थळी मिळणारी शांतता आणि दिव्यता सगळा थकवा क्षणात दूर करते. असं मानलं जातं की इथला शंभू महादेवाचा शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे ते स्वतः भूमीतून प्रकट झालं, आणि म्हणूनच हे ठिकाण अनेक शतकांपासून भक्तांचं श्रद्धास्थान आहे. इतिहास सांगतो की यादव वंशातील सिंघन राजाने हे गाव वसवलं. मंदिराभोवतीची दगडी तटबंदी, प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेली रचना आणि नंदीच्या मूर्ती, सगळं काही इथल्या गाभाऱ्यातील आध्यात्मिक ऊर्जा सांगतं. चैत्र शुद्ध अष्टमीला येथे शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होतो. या दिवशी डोंगर दुमदुमतो. हर हर महादेव च्या घोषणांनी आणि प्रत्येक भक्तांच्या डोळ्यात दिसते ती शुद्ध भक्ती आणि प्रेमाची अनुभूती. शिखर शिंगणापूर हे फक्त मंदिर नाही, हे स्थान आहे श्रद्धेचं, भक्तीचं आणि निसर्गाशी जोडलेल्या शिवत्वाचं प्रतीक. हर हर महादेव.